फ्युचरमध्ये इथून असे हे एंट्री आणि एक्झिट गेट्स वगैरे असणार आहेत. मग इथून असं तुम्ही चालत आल्यानंतर ह्या इकडे बघा, हे सुंदर असं भव्य एशियामधलं सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल खारघर नवी मुंबई आहे. सुंदर असा हा व्ह्यू मिळतो. हरे रामा हरे कृष्णा असं आपल्याला ऐकायला येत आहे. हे पिलर्स पण एकदम ह्यूज, फ्लोअरिंगवरती पण सुंदर डिझाईन आहे. भक्तगण बघा सगळे असे हे बसलेले आहेत. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. तर इथे ह्या प्रदक्षिणा पाथवरती बघा 3D पेंटिंग्स आहेत आणि वेगवेगळे स्टेजेस आहेत. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे जर बघितलं तर तुम्हाला तर कळलं असेल मी कुठे आलो आहे. मी आलो आहे एशिया खंडातल्या सेकंड लार्जेस्ट मंदिर म्हणजे इस्कॉन टेम्पल खारघरमध्ये. चला तर इथे आपण बघूया काय 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 हे केलेलं आहे आणि बाकी पण आपण दर्शन घेऊया. चला तर मित्रांनो, हे बघा, हे इस्कॉन टेम्पल जे आशिया खंडातलं सेकंड लार्जेस्ट मंदिर आहे. ह्याला श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर असे पण म्हणतात. तर हे याचं मेन गेट आहे. तर इथून आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. तर या गेटने आतमध्ये आल्यानंतर बघा, इकडे हे शू स्टँड आहे. इकडे तुम्ही स्वतःचे चप्पल किंवा बूट वगैरे इथे ठेवू शकता. आपण आता आपले शूज ठेवलेले आहेत. तर शू स्टँडच्या ह्या इकडे राईट साईडला वॉशरूम्स पण आहेत तुम्हाला जर फ्रेश व्हायचं असेल तर. तर इथे बघा पुढे हे काही स्टॉल्स आहेत डोनेशनचे आणि एन्क्वायरी वगैरेचे स्टॉल्स आहेत. आणि ह्या साईडला इकडे हे कॅफेटेरिया आहे प्रसादम, आणि इथे बसून तुम्ही स्नॅक्स घेऊ शकता. तर इथे हे मॅचेस गिफ्ट्स अँड भक्तिवेदांत बुक्सचा हा स्टॉल आहे. आणि इथून आता आपल्याला पुढे मंदिराच्या दिशेने जायचं आहे. इथे बघा हा फोटोग्राफ आहे श्री श्री राधा मदन मोहनजी टेम्पल. तर इथे तुम्ही पाय धुवून नंतर मग पुढे तुम्हाला दर्शनासाठी जायचं आहे. तर इथे पाय धुवून नंतर मग ह्या दिशेने तुम्हाला मंदिराच्या दिशेने दर्शनासाठी तुम्ही जाऊ शकता. तर उन्हाचा त्रास व्हायला नाही पाहिजे म्हणून इकडे बघा रेड आणि नेव्ही ब्ल्यू, बेबी ब्ल्यू असे कार्पेट पण प्लेस केलेले आहेत. तर इथे आजूबाजूला जर तुम्ही बघाल तर त्याचं एलिव्हेशन पण एकदम असं सुंदर केलेलं आहे. तर इथून आपल्याला राईट टर्न घेऊन नंतर मग मंदिराच्या दिशेने जायचं. इथे लेफ्ट साईडला तुम्ही बघा प्लांटेशन पण एकदम ब्युटिफुल केलेलं आहे, लँडस्केपिंग. आणि ह्या इथे पण छोटे हे पाम ट्रीज वगैरे आहेत. इथे हे कुंभमेला 2005 प्रयागराजचा पण इथे असा हा स्टँडी लावलेला आहे. QR कोड स्कॅन करून तुम्ही डिटेल्स ऑनलाईन डोनेशन करू शकता. तर इथे बघा लेफ्ट साईडनी वरती जाऊन मेन टेम्पल आहे. नंतर मग संकीर्तन रिटेल, नंतर मग गोपालकृष्ण गोस्वामी संस्कार हॉल आणि गोविंदाज रेस्टॉरंट राईट साईडला आहे, पण ते अजून चालू व्हायचं बाकी आहे. तर इथून आपण आता स्टेप्सनी चढून वरती मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. तर ह्या साईडला हे असं बघा, हे सुंदर असं हे लॉन आहे, लँडस्केपिंग केलेलं आहे. आणि इथून हे मंदिराचा परिसर सगळं आपल्याला दिसत आहे. तर या इथे आल्यावरती बघा राईट साईडला सुंदर अशी ही मूर्ती आहे. इथे आवर एस्टीम्ड डिवोटीचा हा गोल्डन एन स्टोन. तर वरती आल्यावरती मंदिराच्या समोर लेफ्ट साईडला बघा इकडे हे फाउंटन्स आहेत. हे संध्याकाळच्या वेळेला इकडे हे म्युझिकल फाउंटन्स विथ ब्युटिफुल लाइटिंग असतात. आणि ह्या साईडला पण हे असे फाउंटन्स वगैरे आहेत. इथे समोर असे लाईट्स पण एकदम ब्युटिफुल आहेत, कंटिन्युअस लिनियर पॅटर्नमध्ये. तर इथे दोन्ही बाजूला लँडस्केपिंग आणि नंतर मग सेंटरला हे सुंदर असं हे ब्लॅक अँड व्हाईट क्रॉस टाईल्समध्ये पेविंग केलेलं आहे, फ्लोरिंग आहे. सध्या काम कंप्लीट झालं नसल्यामुळे इकडे लॉनमध्ये आणि त्या लेफ्ट कॉर्नरला एंट्री नाही आहे. आणि नंतर मग ह्या साईडनी पण फ्युचरमध्ये मेन एंट्रन्स इकडे असणार. तो आता आपण
गेट नंबर 3 मी आलो. तर इथे बघा हे एक फाउंटन आहे आणि नंतर मग इकडे पण असा हा पॉन्ड टाईप आहे आणि तिथे पण म्युझिकल फाउंटन्स आणि विथ लाइटिंग्स वगैरे आहे. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. फ्युचरमध्ये इथून असे हे 2 एंट्री आणि एक्झिट गेट्स वगैरे असणार आहेत. मग इथून असं तुम्ही चालत आल्यानंतर मग ह्या इकडे बघा हे सुंदर असं भव्य एशियामधलं 2nd लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल खारघर नवी मुंबई आहे. सेंटरला पण बघा इथे असे हे पॉट्स प्लांटर्स ठेवलेले आहेत. इथे मंदिराच्या दोन्ही बाजूला बघा इकडे हे गेस्ट हाऊस टाईप म्हणजे भक्त जे येणार त्यांना इथे स्टेची व्यवस्था आहे. आणि मागे जर बघाल तर ह्या ज्या रेसिडेन्स बिल्डिंग ज्या आहेत त्यांना तर एकदम म्हणजे रोज सकाळी श्री हरींचं दर्शन होऊ शकतं. आणि ह्या साईडला बघा हा असा सुंदर असा हा लॉन आहे. तर ह्या ब्लॅक अँड व्हाईट क्रॉस फ्लोरिंगवरून चालताना एकदम असं थंड फील होतं. तर इथून ह्या ह्यूज स्टेप्सनी आता आपण वरती दर्शनासाठी चाललो आहोत. अरे बघा हरे राम हरे कृष्णा असं आपल्याला ऐकायला येत आहे. तर इथून वरून जर तुम्ही बघितलं तर हा बघा हा असा सुंदर असा हा व्ह्यू मिळतो. इथे पण दोन्ही बाजूला लँडस्केपिंग आणि सेंटरला ब्लॅक अँड व्हाईट मिरर पॉलिश्ड क्रॉस टायलिंगचं फ्लोरिंग आहे. तर इथे स्टेप्सनी वरती जाताना तर तुम्ही बघाल इथे द्वारपालच्या रूपामध्ये इथे दोन्ही बाजूला असे हत्ती प्लेस केलेले आहेत. हे श्री नरेंद्र दामोदर दास मोदी ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया यांनी इनॉग्रेशन केलं आहे. ह्याचं 15 जॅन 2025ला त्याचा हे संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे. हे पिलर्स पण एकदम ह्यूज आहेत आणि त्याची डिझाईन पण एकदम मस्त केलेली आहे. तर फ्लोरिंगवरती पण सुंदर डिझाईन आहे. ह्या इथे एंट्री आहे आणि ह्या साईडला पण हे असे छोटे छोटे सगळे मंदिर्स आहेत. तर इथे बघा हे ह्या फ्लोरिंगमध्ये पण इथे ब्युटिफुल कलरफुल सगळी ही फ्लोरिंगची डिझाईन आहे. म्हणजे पुन्हा ही अशी डिझाईन आहे. आणि हे तुम्ही बघाल तर इथे भक्तगण बघा सगळे असे हे बसलेले आहेत आणि सगळे ध्यान करत आहेत. तर हे इथे श्रील प्रभुपाद प्राणम हे इथे महामंत्र आहे. नंतर मग हरे कृष्णा महामंत्र हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामा राम हरे राम 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 हरे हरे. डोअरचे डिझाईन पण एकदम बेस्ट आहे. त्याच्यावरती गोल्ड प्लेटिंग एकदम मस्त केलेलं आहे. आणि तुम्ही बघाल तर सिलिंगमध्ये पण हे असे 3 असे समोर फ्रंट साईडला असे हे झुंबर्स आहे आणि सेंटरला पण असा हा ह्यूज असा झुंबर आहे. आणि नंतर मग हे 3 मंदिरांच्या फेसियाला पण फसाडला पण ब्युटिफुल डेकोरेशन केलेलं आहे. तर इथे बघा हे 3D पेंटिंग आहे सुंदर असं. तर इथे पण ही अशी एक मूर्ती आहे. तिथे बघा हे या 3D पेंटिंगबद्दलचं इथे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. आणि हे बघा हे संपूर्ण असं हे 3D पेंटिंग आहे सुंदर. तर इथे बघा हे श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमानचे हे टेम्पल आहे आतमध्ये. आणि नंतर मग इथे सुंदर अशा ह्या मूर्ती आहेत आणि ह्या मंदिराला पण एकदम सुंदर डेकोरेट केलेलं आहे. तर इकडे बघा हे श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर आहे आतमध्ये. तर इथे श्री श्री गौर सुंदर. तर इथे ह्या प्रदक्षिणा पाथवरती बघा 3D पेंटिंग्स आहेत आणि वेगवेगळे स्टेजेस आहेत ते दाखवलं आहे. इथे द बर्थ ऑफ लॉर्ड कृष्णा. नंतर मग ह्या इथे वासुदेव कॅरीज बेबी कृष्णा टू वृंदावन. आणि पुढे इथे जर बघितलं तर द डिस्ट्रिक्शन ऑफ पुतनाचा वध दाखवला आहे. आणि नंतर मग ह्या इथे पुढे कृष्णा किल्स त्रिनवत्र व्हर्लविंड असुरा.
नंतर मग कृष्णा शोज मदर यशोदा युनिवर्स इन हिज माउथ, पूर्ण ब्रह्मांड दाखवलं त्याचं हे 3D पेंटिंग आहे. आणि कृष्ण आणि बलराम द बटर थीव्स म्हणजे दही अंडी. नंतर मग कृष्णा बाउंड बाय हिज मदर्स लव, दामोदर कृष्ण. त्यानंतर मग डेलिव्हरन्स ऑफ यमला, अर्जुना ट्रीज, नलकुवरा आणि मानिग्रीवा. हे बघा रामाचं नामकरण सेरेमनीचं हे 3D पेंटिंग आहे. आणि इथे पण हे गुरूंकडनं धनुर्विद्या शिकतानाचं हे 3D पेंटिंग आहे. नंतर मग लॉर्ड रामाज एन्काउंटर विथ तडका डेमॉन ते दाखवलेलं आहे. मग ब्रेकिंग ऑफ द बो ऑफ लॉर्ड रामा, चंद्रजी, मॅरेज सेरेमनी ऑफ लॉर्ड रामा आणि सीता माता. आणि नंतर मग ह्या साईडला इथे लॉर्ड रामा थ्रोन्स भरत, बट भरत रिक्वेस्ट लॉर्ड रामा पादुका टू बी केप्ट ऑन द थ्रोन असं दाखवलेलं आहे इथे. नंतर मग कृष्णा कॉन्फ्रॉन्ट्स बकासुरा. इथे हे अघासासुरा, स्नेक डायमंड द इव्हिल केव्ह. आणि ह्या साईडला लक्ष्मण कटिंग द नोज ऑफ सुर्पणखा. हे रावण अप्रोच सीता माता इन फॉर्म ऑफ साधू भिक्षा. मग इथे कृष्णा ब्लेसेस द फ्रूट वेंडर. आणि लिबरेशन जटायू बाय लॉर्ड रामा. नंतर मग इकडे पण हे एक 3D पेंटिंग आहे. मग या इथे लॉर्ड रामा इटिंग द बेरीज ऑफर्ड बाय माता शबरी. मग कृष्णा चॅस्टिटाइज द कैला सरपंत. मग कृष्णा अँड हिज एल्डर ब्रदर बलराम इन वृंदावन. मग इकडे फाईट बिटवीन वाली अँड सुग्रीव, वाली आणि सुग्रीव मधली ही फाईट दाखवलेली आहे. या इथे कृष्णा आणि बलराम स्टील बटर फ्रॉम गोपीज. नंतर मग ते हनुमानजी मीट सीता माता ॲट अशोक वाटिका वेअर शी हॅज केप्ट द कॅप्टिव्ह बाय रावणा. नंतर मग इथे कृष्णा लिफ्ट द गोवर्धन हिल, गोवर्धन पर्वत उठवताना आपल्या करंगळीवरती घेतलेलं दाखवलं आहे श्रीकृष्णाने. नंतर मग इथे लॉर्ड कृष्णा किल्स द ट्रायंट कामसा. हा हनुमानजी अँड हिज मंकी आर्मी मेकिंग बोल्डर ब्रिज टू श्रीलंका टू माता सीता. इथे द अटेम्प्टेड डिसरोबिंग ऑफ द्रौपदी. रावणा किल्ड बाय लॉर्ड रामा, चंद्राजीज एरो. कृष्णा रिव्हील्स हिज युनिवर्स फ्रॉम अर्जुना. कृष्णाने अवतार म्हणजे पूर्ण दाखवलेले त्याचं हे 3D पेंटिंग आहे. कृष्णाज युनिव्हर्सल फॉर्म, द बॉन्ड फ्रेंडशिप कृष्णा अँड सुदामा. तर इथे बघा हे झुंबरचं ह्या डिरेक्शनमधनं पण सुंदर असं व्ह्यू मिळत आहे. सेंटरचं पण इकडे फ्लोरिंग एकदम सुपर आहे. हे आता आपण मंदिराला डोनेशन पण केलेलं आहे. इथे राईट साईडनी बाहेर पडल्यानंतर पण बघा इथे असं हे लॉन आहे. आणि त्या साईडला इथे हे आर्टिफिशियल लॉन आहे. इथे तुम्ही शांत बसून ध्यान वगैरे करू शकता. तर इथे पण असे अजून हे छोटे छोटे मंदिर आहे, पण ते त्यांचं काम पूर्ण नाही झाल्यामुळे ते अजून ओपन नाही केले आहे. बघा डोनेशन फॉर टेम्पल कन्स्ट्रक्शनचा हा इथे असा बॉक्स आहे. इथे हे साईडला रेलिंग कम ग्रिल जी पण आहे ती पण अशी क्यूट आहे. आणि नंतर इथे हे सेंटरला हे बॅल्युस्टर्स पण एकदम सुंदर केलेले आहेत. इथे पण हे असं मोल्डिंग टाईप डेकोरेशन आहे. आणि नंतर मग खाली बघा ते तुम्ही लाईट्स आहेत ते रात्रीच्या वेळेला इथे सुंदर इफेक्ट येत असणार. तर इथला जो वरांडा टाईप जो पोर्च जो आहे त्याच्या सिलिंगला पण गोल्डन आणि डेकोरेटिव्ह सिलिंग आहे या साईडला.
हे बघा आतमध्ये इथे पण असे हे कमळ आहेत, जे स्पीकर्स पण इथे दाखवलेले इथे प्लेस केलेले आहेत. तर हा बघा हा असा इस्कॉन मंदिरचा संपूर्ण असा हा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, ह्या इस्कॉन टेम्पल खारघर नवी मुंबईमध्ये तुम्हाला यायचं असेल तर ह्याचं टायमिंग आहे सकाळी 4:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.